वर्ल्डमध्ये तो एक फेमस डायलॉग आहे ना, एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट. तसं स्टार्टअपच्या वर्ल्डमध्ये तो म्हणजे एक्झिक्युशन एक्झिक्युशन आणि एक्झिक्युशन. अकॅडमिक्स तुम्हाला करिअर करता तयार करतं, स्टार्टअप तुम्हाला लाईफ करता तयार करतं. तर तुमची जी लाईफ स्किल्स आहेत ना, कम्युनिकेशन स्किल्स आहेत, तुमची प्रेझेंटेशन स्किल्स आहेत, तुमचे निगोसिएशन स्किल्स आहेत, तुमचे टाइम मॅनेजमेंटचे स्किल्स आहेत, तुमची लिडरशिपचे स्किल्स आहेत, ते स्किल्सची जी तयारी आहे ही स्टार्टअप बनवतो. बाय द एंड ऑफ दॅट स्टार्टअप दॅट पर्सन विल बी अ व्हेरी डिफरंट पर्सन. एक वेगळाच माणूस तयार होतो. कॉकरोच आणि कॅक्टस अप्रोच म्हणतात की कॅक्टस अतिशय कठीण परिस्थितीमध्ये वाळवंटातही जगतो, म्हणजे पैसे नसताना सुद्धा स्टार्टअप चालवता आला पाहिजे. आणि कॉकरोच म्हणजे काय, अतिशय घाण परिस्थितीमध्ये सुद्धा ते दलदल जरी असली तरी तिथे तुम्ही स्वतः पाय उतरून आतमध्ये उतरण्याची तुमची जर तयारी असेल तर तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. तर स्वागत आहे तुमचं या शोमध्ये, ज्याचं नाव आहे पैसा आणि मराठी माणूस, जिथे आपण ओपन अप करणार आहोत कॉन्व्हर्सेशन बिटवीन पैसा आणि मराठी माणूस. तुम्ही मोठ्या मोठ्या उद्योजकांचं नाव ऐकलं असेल जे मेट्रो सिटीजमध्ये ऑपरेट करतात, पण आपले आजचे गेस्ट आहेत जे नागपूरसारख्या शहरामधून ऑपरेट करत आहेत 30 वर्षांपासून. त्यांचं नाव आहे शशिकांत चौधरी. 30 वर्षांमध्ये ते सध्या त्यांचा 10वा स्टार्टअप चालू करत आहेत. त्यांनी त्यांचा 9वा स्टार्टअप $500 मिलियन 2014 विकलेला. तर त्यांनी 80sमध्ये त्यांचा प्रवास चालू केला. तर त्या काळात त्यांना आपल्या कम्युनिटीकडून कसा सपोर्ट मिळाला आणि हा सपोर्ट कसा इव्हॉल्व्ह झाला हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर प्लीज हा एपिसोड नक्की पूर्ण बघा. आपण असे गेस्ट खूप आणणार आहोत अजून. प्लीज सबस्क्राईब करा या चॅनलसाठी, आम्हाला सपोर्ट करा, लाईक करा आणि जेवढं आपल्या कम्युनिटीमध्ये तुम्ही पसरू शकता तेवढं पसरवा. थँक्यू. सो सर, वेलकम. तुमचं स्वागत आहे या शोमध्ये, पैसा आणि मराठी माणूस. तर कसे आहात सर तुम्ही? बस आत्ताच मुंबईवरनं आलो काल, आणि आता जरा कालचं एक प्रेझेंटेशन होतं आणि आता आज जरा संध्याकाळचा एक कार्यक्रम आहे गडकरी साहेबांबरोबर. क्या बात आहे. तोच त्याच्यामध्ये आता आपलं आता आहे रेकॉर्डिंग. मस्त मस्त. आम्ही पण सो वी आर व्हेरी ग्रेटफुल टू यू सर की तुमच्या सारख्या एक्सपिरियन्स्ड गेस्ट आमच्या पॉडकास्टमध्ये आले आहेत. आय एम शुअर तुमचं जे पण एक्सपिरियन्स आहेत आतापर्यंत ते आमच्या ऑडियन्ससाठी खूप कामाचं असेल. तर थँक्यू सो मच फॉर दॅट. सो स्ट्रेट अवे जम्पिंग टू द टॉपिक, तुम्हाला काय वाटतं सर, पैसा आणि मराठी माणसाचं रिलेशनशिप कसं आहे? माझ्या मते म्हणजे थोडंसं आपल्याकडे जे पैशाकडे पाहण्याची जी दृष्टी होती ती आधीच्या काळात जरा वेगळी होती. आणि माझ्या मते पुष्कळशी मध्यमवर्गीयमधनं आलेली माणसं आणि त्याच्यानंतर थोडंसं म्हणजे पांघरून पाहून हात पसरावेत किंवा पाय पसरावेत असं जे आपण म्हणायचो की आपल्या नीड्स आपण कंट्रोलमध्ये ठेवल्या पाहिजे, त्याच्या पलीकडे आपण जास्त जायला नाही पाहिजे. हा एक पहिले प्रकारचा एक डेफिनेटली व्ह्यू पॉईंट होता. पण माझ्या मते आता इतक्यात ही जी नवीन पिढी बघतोय, या नवीन पिढीमध्ये आता आपण असं पकडू की 1950 वाली पहिली पिढी होती, मग 60-70ची एक नवीन होती, आता 2000 आणि आता 2020ची. तर ते या पिढ्यांमधलं जर अंतर बघायला म्हटलं तर आता ज्या मराठी माणूस आपण जो म्हणतोय त्याच्या घरच्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत, त्याच्या फॅमिलीच्या, त्याच्या घर म्हणा, त्याचं गाडी म्हणा, त्याचं जे काही घरातलं एक पहिले होतं की पोट्या पाण्याची चिंता मिटलेली आहे. कारण की आधीच्या पिढ्यांचं तर घरच त्यांचं 55व्या वर्षी व्हायचं आणि त्यांचं रिटायरमेंट झाल्यानंतर PFच्या फंडामधनं वगैरे घर बांधणे ही एक कल्पना होती, तर लोन्स वगैरे मिळणं कठीण होतं. आता आपण बघतोय की ही जी पिढी आहे 1900 आपण नंतर 70-80 पासूनच्या पुढची पिढी पकडतोय 2000, या पिढीला ह्या तर बेसिक गरजा त्यांच्या संपलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांचं जे विश्व आहे हे आता जरा मोठं झालेलं आहे आणि त्यांचे स्वप्न सुद्धा मोठी झालेली आहेत. आणि त्याच्यामुळे माझ्या मते आता मला जे बघायला मिळतं आहे या पूर्ण ह्याच्यामध्ये की मराठी माणसांचे ॲम्बिशन्स, त्याला आपण स्वप्न म्हणूया किंवा मोठं काम करायचं आणि त्याला लागणारा डेफिनेटली म्हणजे आता एक चांगला माझ्या मते चेंज झालेला आहे या पूर्ण या 20-30 वर्षामध्ये की आपण कॅपिटल इकॉनॉमीमधनं नॉलेज इकॉनॉमीकडे वळलो. करेक्ट. तर त्याच्यामुळे प्रत्येकाला आधी जर बिझनेस करायचा म्हटला तर श्रीमंताचीच मुलं बिझनेस करू शकत असायची, कारण की त्यांच्यापाशीच पैसा होता, कॅपिटल इकॉनॉमी होती. लोन मिळणं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लोन मिळणं म्हणजे फार कठीण होतं, व्याजदर फार जास्त होती. त्यामुळे साधारणतः मराठी माणूस नोकरी पेशाच राहिलेला. पण जसं जसं आता
आपण कॅपिटल इकॉनॉमीवरनं नॉलेज इकॉनॉमी म्हणतोय आणि नॉलेजला जास्त महत्त्व आहे. आणि आपल्याकडे साधारणतः मराठी माणसांचं जर बघितलं तर शैक्षणिक हा जो एक त्यांचा शिक्षणावरचा जो फोकस आहे प्रत्येक पॅरेंट्सचा, की आपल्या मुलांनी चांगलं शिकावं आणि शिकणं हे एक यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे असं एक समजलं जायचं. त्यामुळे शिक्षण आपल्याकडे चांगलं होतंच. आणि या शिक्षणामुळे आता नॉलेज इकॉनॉमीकडे शिफ्ट झाल्यामुळे आता तेवढी कॅपिटलची गरज नाही, कॅपिटल बाहेरनं मिळतं. आणि त्याच्यामुळे आताही आपली मुलं त्या प्रमाणात, ज्याच्यामध्ये बिझनेस म्हणू आपण किंवा स्टार्टअप्स म्हणू, कितीतरी मराठी मुलं मी आता बघतोय. आणि आमच्या जुन्या काळच्या जुन्या म्हणजे 1980च्या पण लोकांमध्ये जर मोहन उत्तरवार सारखी लोक बघितली, आनंद देशपांडे सारखी, आता $1 बिलियन कंपनी म्हणजे रेव्हेन्यू आहे त्यांचा, त्याचं आता म्हणजे व्हॅल्युएशन्स तर काय असणार. ही सगळी मराठी माणसं, म्हणजे या मराठी माणसांनी साधारणतः आपल्या नॉलेजवर, आपल्या बुद्धिमत्तेवर बिझनेस तयार केला आणि त्याच्यावर लोकांनी विश्वास ठेवला. आणि त्याच्यातनं मग ही या नवीन जनरेशन जी आहे ह्याच्यामध्ये या बिझनेसमध्ये यायला लागली. आणि मला असं वाटतं की हे फार गरजेचं आहे की आपल्या मराठी माणसांचं सुद्धा म्हणजे ज्याला म्हणतो पैसा हे एक साध्य नसून एक साधन म्हणून वापरायची गोष्ट आहे. त्याच्या कारण की किती जरी कमवला तरी त्याला काय एंडलेस आहे. आपण 500 पायऱ्यावरती चाललो, त्याच्यावरती 500 पायऱ्या असलेली माणसं आहे. पण जर हे साधन जर आपल्यापाशी जर असेल तर या साधनाच्या थ्रू आपल्याला भरपूर गोष्टी पुढे करून घेऊ शकतात. आणि त्याच्या एका तुमची एक लेवल मिळाली की त्याच्यानंतर त्याचं मल्टिप्लाइंग फॅक्टर होतो ना. एकच माणूस आज पर्सिस्टंटली 10,000 माणसं एम्प्लॉय केली, एका माणसाचं डोकं लागलं आणि आनंद देशपांडेच्या याच्यावर 10,000 माणसं कामं करायला लागली. तर ह्या जो मल्टिप्लाइंग फॅक्टर आहे 1,000चा, 1,500चा, 10,000चा, हा फक्त तुम्हाला पैशाच्या माध्यमातूनच करता येतो. करेक्ट. तर आय थिंक तुम्ही मस्त एक्सप्लेन केलं आहे की आपल्या कम्युनिटीसाठी एस्पेशली ते कसं इव्हॉल्व्ह झालं आहे, पैसा कसा इव्हॉल्व्ह झाला आहे. पण सर, आय वुड वॉन्ट टू अंडरस्टँड फ्रॉम अ पर्सनल लेवल, तुमच्यासाठी ते पैशांची किंमत कशी चेंज झाली आहे किंवा ते पैशांचं तुमचं रिलेशनशिप कसं इव्हॉल्व्ह झालं आहे. आय एम शुअर जेव्हा तुम्ही चालू केलं तेव्हा तुमचं ऑफकोर्स ते वेगळं होतं, पैशांसोबत जे रिलेशनशिप होतं, आणि आता वेगळं आहे. तर ते कसं इव्हॉल्व्ह झालं? प्रश्न अगदी बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये जर आपण हा जो प्रश्न तू विचारलास आशिष, त्याच्यामध्ये साधारणतः माझं पर्सनल जे बॅकग्राऊंड होतं, आम्ही गरीब नव्हतो पण अतिश्रीमंतही नव्हतो, मध्यमवर्गीय, क्लासिकल वडील नोकरी करणारे, आणि त्याच्यातनं मग आपण आपला इंजिनिअरिंगचा अभ्यास करून पदवीधर झालेले, हे सगळे आपण त्या मार्गातनं आलेलो. तर त्याच्यामुळे त्यावेळेस खरं सांगायचं तर स्वप्न अशी काही मोठी नव्हती. असं वाटायचं की एवढा जर पैसा मिळाला तर आपलं जीवन बरोबर जाईल. म्हणजे आता तर सांगायला काही हरकत नाही. त्यावेळेस मला आताही आठवतं की 3rd इयरला असताना आम्ही जेव्हा मित्रांमध्ये बोलायचो आणि त्यांना म्हणायचो की जर आपल्याला नागपूरमध्ये जर जॉब मिळाला, मी कारण की नागपूरचा असल्यामुळे, आणि आपल्याला 2,000 रुपये जर महिना मिळाला तर आपल्याला आपलं जीवन फार सुखात जाईल. ही त्यावेळेसची कल्पना होती, म्हणजे जेव्हा आम्ही स्टुडंट डेजमध्ये. पण त्याचबरोबर असं होतं की मी स्वतः माझ्या फॅमिलीमधलं काही बॅकग्राऊंड नव्हतं तसंच, म्हणजे बिझनेसचं काही बॅकग्राऊंड नव्हतं. पण जीनमध्ये काही डिफेक्ट असेल म्हणा, कशामुळे काय असेल काय मला काय आत्ता त्याला सांगता येणार नाही. पण त्या 2nd इयरपासून मी बिझनेसमध्येच आहे. म्हणजे आता जवळपास नाही म्हटलं तरी 44 वर्ष मी काही ना काहीतरी बिझनेस करतोय, जो मी 2nd इयरपासून चालू केला. तर त्यावेळेस म्हणजे पैसा आणि त्याला म्हणजे पैशाचं जे नियोजन आहे आणि पैशाचा जो पॉवर आहे, पैशाची जी पॉवर आहे ही एका लिमिटपर्यंतच होती की ठीक आहे, आपण आणि आपलं घर आपलं चांगलं चालायला पाहिजे आणि आपले 2-4 माणसं आपल्यापाशी जर असली तर तो तरी बिझनेस आपण उभा करू शकलो. तेवढी जरी आपली लिमिट झाली तरी आपण खूप चांगलं केलं, हे त्यावेळेस वाटायचं. आणि 1990च्या दरम्यान मी तसं होतंही, माझ्या जवळपास 3-4 माणसं होती माझ्या बिझनेसमध्ये, त्याच्या पलीकडे नव्हती. पण हाच माझ्या मते एक्सपोजरचा फरक आहे की 1900 साधारणतः 97-98 मध्ये तेव्हा असं वाटायला लागलं, जेव्हा मी 35 वर्षाचा होतो, की अरे जेव्हा बाहेरचं जरा थोडंसं बघितलं आणि त्याच्यानंतर कळलं की बाबा आता नॉलेजला इतकं महत्त्व आलेलं आहे. आणि हा आपण 5चा जे आपण आतापर्यंत गेली 7-8 वर्ष बिझनेस 5च लोकांमध्ये केला, तोच बिझनेस तेच डोकं वापरून हाच बिझनेस आपल्याला 250, 300, 500 पर्यंत कसं करता येईल. आणि जसं जसं तो प्रवास होत गेला त्यातनं असं जाणवं झालं की हा जो एक्सपोजरचा परिणाम आहे, एक्सपोजर तुम्हाला दिसलं की पहिल्यांदा आपल्याला माहितीच नसतं की आपली स्वतःची ओळख स्वतःलाच होणं खूप आवश्यक आहे.
पण जोपर्यंत आपण बाहेर जाऊन ते बघत नाही आणि आपली जी मनोवस्था आजची आहे आणि त्याचबरोबर जगात काय चाललंय आणि बाहेरचे लोक काय करतात ते जेव्हा तुम्हाला कळतं की अरे ह्याचं डोकं तर तेवढंच आहे, अरे हा आपल्यापेक्षा काही विशेष काही हुशार नाही, अरे ह्यांनी जर का 50 माणसाची कंपनी उभी केली तर आपल्यालाही शक्य आहे. मग तेव्हापासून विचार चालू आहे की हे 50 तसं कसं करता येईल. मग त्याचं मग 250 लोकांची कंपनीज तयार केल्या. मग त्याच्यानंतर ही जी आता माझी ग्लोबल लॉजिक नावाची कंपनी होती त्याच्यामध्ये ऑलमोस्ट आम्ही 10,000 लोकांपर्यंत गेलो. तर हा जो तो प्रवास आहे हा माझ्या मते जेवढं तुम्ही बघाल, जेवढं तुमचं एक्सपोजर वाढेल त्या प्रमाणात तुम्हाला कळतं की आपल्याला पैशाचा जे उपयोग करून म्हणजे पैशाचं नियोजन करून या पैशाचं नियोजन करून आपल्या डोक्यातला एक मल्टिप्लाइंग फॅक्टर असतो की मल्टिप्लाइंग फॅक्टर म्हणजे आपण एक इथपर्यंतच कमवायचं, पण नंतर कळायला लागतं की इथपर्यंत नाही, हे तर आपल्याला साधारणतः आपण 5 पट काम केलं एक्सपोजर झाल्यानंतर असं कळतं की आपण याला 100 पट पण करू शकतो. करेक्ट. तर म्हणजे आशिष मला जे म्हणायचं होतं की हे एक्सपोजरचा हा परिणाम आहे आणि जी माणसं तुमच्या बरोबर असतात, जी माणसं तुम्हाला सांगतात, जी तुम्हाला गाईड करतात आणि जे विचार तुम्हाला लोकांकडनं किंवा बाकीच्या जे कंट्रीजमध्ये तुम्ही व्हिजिट करतात तेव्हा जेव्हा तुम्हाला दिसायला लागतं तर स्वतःची ओळख होणं फार आवश्यक आहे. कधी कधी ज्याला म्हणतो ना आपण की आपण जेव्हा जुन्या काळात आपण ऐकायचो की रामांनी हनुमानाला सांगितलं अरे बा तुझ्यात किती ताकद आहे, जेव्हा त्याला स्वतःच्या ताकदीची कल्पना नव्हती की आपण एवढं लांब जाऊ शकतो, एवढं मोठं काम करू शकतो. तर तसं आपल्याला पण, कारण की आपल्यापाशी सांगणारे लोक जास्त नव्हतीच ना. बरोबर. आपल्यापाशी जी लोक होती ही लोक साधारणतः माझे पॅरेंट्सही म्हटलं तर आमच्या पूर्ण घराण्यामध्ये कुणी बिझनेस केलेला नाही, मग आपल्याला सांगणार कोण. बाकीच्या कम्युनिटीजमध्ये त्यांचं बाळकडूच त्यांचे म्हणजे 6 वर्षाचे झाल्यापासूनच ते त्या पेटीवर बसायला लागायचे, त्याच्या मांडीवर बसायला लागायच्या वडिलांच्या, त्यांना दररोज तो बिझनेस दिसायला लागायचा. आणि तो जो आपला ज्याला म्हणतो की आपली जी एक मानसिक ज्याला घडण म्हणतो बिझनेस प्रती आपण जे बघतो त्याच्यावर नव्हतं ना. तर आपल्याकडे आपण आपल्या पॅरेंट्सला बघतो की ते 10 ते 5 काम करतात, मग घरी येतात, मग चहा पितात, मग त्याच्यानंतर मग पाळण्यावर बसतात आणि संध्याकाळी जेवण करून झोपतात. तर आपल्यालाही असं वाटायला लागतं की अरे आपलं जे जीवन आहे असंच असावं का. म्हणजे पण जो पेढीवरचा मुलगा आहे त्याला माहिती आहे की सकाळी 8ला दुकान उघडावं लागतं, रात्री 8ला संपतं. तर त्याच्याकरता सकाळी 8 ते रात्री 8 हे नॉर्मल आहे, आपल्यासाठी नाही हे नॉर्मल, कारण की आपण तसं बघितलेलंच नाही. करेक्ट. सर तुमच्यासाठी सर ते काय चॅलेंज होतं जेव्हा तुम्ही बोलले तुमच्या पॅरेंट्सला, जेव्हा तुम्ही म्हणाले की तुम्हाला स्टार्टअप करायचं आहे, बिझनेस करायचं आहे, तेव्हा त्यांचं रिॲक्शन कसं होतं? वर दे अडॅप्टिव्ह ऑफ इट? त्यांनी काय केलं त्याच्यासोबत? फॉर्च्युनेटली माझे पॅरेंट्सनी मला सपोर्ट केलं. त्यांनीच त्यावेळेस म्हणजे तो सांगितलं ना आशिष की असं आम्ही फायनान्शियली असं काही प्रॉब्लेम नव्हता की मला म्हणजे कधी कधी घरची परिस्थितीच आपली अशी असते की आपल्याला कंपल्शन्स असतात की जाऊन ग्रॅज्युएशन झाल्यानंतर नोकरी करायचीच आणि घरी पैसे आणायचे. तर घरी पैसे आणायचे असं नव्हतं, कारण की ज्यावेळेस मी ग्रॅज्युएट झालो तर त्यावेळेस सुद्धा माझे वडील सर्व्हिसमध्ये होते आणि त्याच्यामुळे असं काही प्रेशर नव्हतं. आणि मी लहानपणापासूनच माझा जो एक थोडासा स्वभाव राहिला होता की जेव्हा मी म्हणजे काही मुलं असतात ना एक शांत प्रवृत्तीची असतात, काही मुलं अशी थोडीशी आउटवर्ड ज्याला म्हणतो, काही ना काही त्याला ज्यांची एनर्जी लेवल्स जास्त असतात किंवा ज्या लेवलना थोडासा किडा असतो, काही ना काहीतरी एक्स्ट्रोवर्ड किंवा किडा असतो काही ना काही. तर माझं ते लहानपणापासून होतं. जसं मी BE मध्ये असतानाच सेकंड इयरला मी फोटोग्राफीचा बिझनेस केला. तर त्यांना कळत होतं की हा त्या मोल्डमधला आहे, हा क्लासिकल मेरिट होल्डर, अतिशय उच्च विद्या विभूषित आणि दरवेळेस मेरिट येणारा माझा भाऊ यायचा. मी एमटेक मध्ये मेरिटमध्ये आलो, पण तेही कारण असेल की माझा भाऊ सारखाच मेरिटमध्ये यायचा आणि मी फक्त एमटेक मध्ये मेरिटमध्ये आलो. त्यामुळे मला असं वाटलं की माझं एक काहीतरी वेगळा क्षेत्र असावं की ज्याच्यामध्ये मी खूप चांगलं काम करू शकतो. त्यामुळे मी तिथे गेलो. करेक्ट. आणि सर म्हणजे मला अजून विचारायचं होतं की तुम्हाला आता तुम्ही नेहमीच बिझनेस केला आहे, म्हणजे तुम्ही कधीच फुल टाईम जॉब कधीच केला नाही आहे. तर जेव्हा तुम्ही एवढा दिवस बिझनेस केला आणि ते पण एस्पेशली तुम्ही नागपूरमधून केला, राईट? तुम्ही नागपूरहून कधीच बाहेर निघाले नाहीत ना सर? नाही. तर ते काय होतं म्हणजे नागपूरसारख्या Tier 2 Tier 3 सिटीमध्ये आय एम शुअर तेव्हा तर
जास्त रिकग्निशन नव्हतं, पण तेव्हा पण नागपूर सेकंड कॅपिटल ऑफ महाराष्ट्र आहेच. बट तेव्हा कसे चॅलेंजेस होते नागपूरमध्ये राहणं, आणि का तुम्ही विचार केला की तुम्हाला नागपूरमधूनच करायचं आहे? हां, तर एक गोष्ट पहिले क्लिअर करतो. मी फक्त 10 वर्षामधली एक होता पिरियड 1986 ते 1996. त्यावेळेस मी कॉलेजमध्ये पण जॉब करायचो, पण ते प्रायव्हेट कॉलेज असल्यामुळे ते अलाव करायचे आम्हाला प्रायव्हेट बिझनेस करायला. पण माझा बिझनेस चालूच होता, पण तो एक पिरियड होता. सो त्याच्यामुळे तो एक डिस्क्लेमर. काय होतं की मी का बरं हे सिलेक्ट केलं, तर सिलेक्ट करण्यापाठीमागचं दोन मुद्दे होते. एक मुद्दा होता की नागपूर हे कसं एक छानसं शहर होतं की ज्याच्यामध्ये ते एकदम मेट्रोज पण नाही, जिथे मुंबई आणि कलकत्ता ज्याच्यामध्ये कुणी कोणाला ओळखत नाही, आणि असं एकदम तालुका प्लेस पण नाही, किंवा असं शहर नाही जे पूर्ण मागासलेलं. महाराष्ट्र समोर गेलेला, आणि त्याच्यामधनं नागपूर सेकंड कॅपिटल. तर नागपूर पुढे मागे भरपूर ग्रो करणार हे तर माहीतच होतं, कारण की त्याच्यामध्ये जी ज्याला म्हणतो की बेसिक ज्या गोष्टी न्यूक्लियस लागतं, जीन्स लागतं, ते नागपूरमध्ये होतेच. त्यामुळे नागपूर मोठं होणार हे माहीतच होतं. करेक्ट. दुसरं, ज्याप्रमाणे मला माझा खेळ खेळायचा होता, किंवा ज्या प्रकारे मला बिझनेस करायचा होता, त्याच्यासाठी मला असं वाटलं की नागपूर हे खूप चांगलं शहर आहे. कारण की नागपूरमध्ये तुम्हाला ज्याला म्हणतो की एका क्षेत्रामध्ये ओळख निर्माण करायला फार कमी वेळ लागतो. कारण की मोठ्या शहरामध्ये, आता एक एक्झाम्पल सांगतो ना, की मी माझी लॅम्बेंट टेक्नॉलॉजी नावाची जी कंपनी होती, त्याच्यामध्ये जेव्हा 2002 साली 3 साली 275 लोक होती, तर ती 275 लोकांसाठी त्यावेळेसाठी 2002-2003 मध्ये त्यावेळेसाठी नागपूरमधली सगळ्यात मोठी IT कंपनी होती. तर हेच जर 275 लोकांचं जर मी बेंगलोरमध्ये असतो, तर त्याच्यामध्ये 500 कंपनीज असतात, त्याच्यामध्ये तर ओळख पण होती. इथे मी टॉप लेवलला होतो. तर इथे कसं होतं की या नागपूरमध्ये एकतर तुमच्या ओळखी निर्माण झाल्या की तुमचं ज्याला म्हणतो की हाफ डिग्री कनेक्शन होऊन जातं. तर जसं जसं तुम्ही इथे टाइम स्पेंड कराल, आणि तुमचं जर इंटिग्रिटीने तुम्ही जर पूर्ण जर काम केलेलं असेल, तर तुमचा जर तुम्ही एक लॉंग टर्म ब्रँड आपला पर्सनल तयार केलेला असेल, तर त्या ट्रस्ट बेसवरच तुमची भरपूर कामं होतात. तर माझा जो एक स्वभाव होता, त्या स्वभावामध्ये असं होतं की मी कधीच जसा मॅरेथॉन रनर नव्हतो. माझी मनोवृत्ती स्प्रिंटची होती, आणि त्याच्यामुळेच मी असं ठरवलं होतं की माझ्या जीवनात जर मला असे 10-10 वर्षाचे असे जर पिरियड्स मिळाले, त्या 10-10 वर्षात मी काहीतरी नवीन नवीन टाईपचा बिझनेस करेल, आणि ज्याच्यामुळे मला एक्सप्रेस करता येईल. कारण की म्हणजे पुष्कळ लोक म्हणतीलही की बाबा तू IT कंपनीजमध्ये होता, तू 5 IT कंपनीज चालू केल्या होत्या, आणि ती IT कंपनीज ती मोठी करून तुम्ही इन्फोसिस सारखं पण करू शकले असता. अरे पण तो मोडच नव्हता ना, आणि आपल्यामध्ये ती कॅपॅसिटी होती का, तर तशी नव्हती. हे असं होईल असं म्हणण्यासारखे की अरे तो मेरिटमध्ये आला, मी अभ्यास केला असता तर मी पण मेरिटमध्ये आलो असतो. अरे पण आपण अभ्यास तेवढं करू शकत होतो हे आपल्या स्वतःला माहित होतं. तर आपल्याला स्वतःला जे आवडतं, जे जमतं, आणि त्याप्रमाणे तसं प्लेग्राऊंड कसं आहे, तर काय स्टेडियम आहे, कसं पिच आहे, कसं वेदर कंडिशन्स आहे, त्याच्याप्रमाणे तुमचा प्ले आपण करता. तो जो प्ले आहे, मला त्याच्यासाठी नागपूर खूप सुटेबल वाटलं. आणि लॉंग टर्म प्लेसाठी मला खूप ही सिटीमध्ये पोटेन्शियल त्यावेळेसही वाटलं होतं. माझा छोटा भाऊ गेला इकडनं, तो ऑस्ट्रेलियामध्ये गेला, तिथे शिफ्ट झाला. पण मला हे निश्चित माहित होतं की इथे राहून सुद्धा या सिटीमध्ये जेवढं पोटेन्शियल आहे, आणि आपण जर लॉंग टर्म जर इथे आपला बिझनेसचा एफर्ट जर ठेवला, तर इथे भरपूर चांगलं काम केलं जाऊ. करेक्ट. आणि आय थिंक जे तुम्ही बोलताय ते आय थिंक नवल रविकांत पण असंच काहीतरी बोलतात. ते बोलतात ना की हंट लाईक अ लायन, की तुम्ही लायन सारखं हंट करा. तो लायन कसा एकदा हंट करायला निघतो बाहेर, तो हंट करतो, आणि मग ते एकदा ते झाल्यावर तो परत येऊन आराम करणार, मग ते, आणि मग नंतर परत मग तो थोड्या वेळानंतर परत हंट करायला निघणार. तर आय थिंक ती माइंडसेट दिसते मला इकडे. आणि सर तुमचं अजून एक नोटीस केलं की तुम्ही थोडे रेबेल आहात, है ना सर? की म्हणजे तुम्ही सगळे जेव्हा हे करतायत, जॉब करतायत, आणि तेव्हा तुम्ही बिझनेस करतायत, तर आय थिंक त्याच्यासाठी थोडं रेबेल व्हायची तर गरज असतेच. पण तेव्हा सर तेव्हा कसं इकोसिस्टम होतं? म्हणजे तुम्ही त्यावेळेला स्टार्टअप केलेलं, जेव्हा ते स्टार्टअपसारखं वर्ड पण नव्हतं, तर त्यावेळेला नागपूरमध्ये काय होतं इकोसिस्टम? तुम्हाला कम्युनिटीकडून सपोर्ट मिळायचा का? म्हणजे जे ऑलरेडी बिझनेस करतायत त्यांच्याकडून सपोर्ट मिळायचा, की ते बोलायचे की नाही हे नवीन आहे, आम्ही जे करतोय ते करतोय? तर कसं होतं की तुम्ही एक नवीन कॅटेगरी क्रिएट केली, तुम्ही इंडस्ट्री क्रिएट केली जी नागपूरहून नव्हती तेव्हा? तर तसं म्हणता येईल का? म्हणजे माझा जो BE झाल्यानंतर MTech झाल्यानंतरचा जो पहिला बिझनेस होता,
तर तो मॅलेबल आणि ग्रे आयर्न कास्टिंग्स, तो नवीन प्रकार होता कास्टिंग्समध्ये. तर तो त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा करायचा प्रयत्न केला त्यावेळेसची परिस्थिती मला आजही आठवतं की त्यावेळेसची परिस्थिती लोन्स मिळणं फार कठीण होतं. एक लायसन्स मिळणं, कारण की त्याचं इन्स्पेक्टर राज होतं बऱ्यापैकी, त्याच्यामुळे प्रत्येकासाठी तुम्हाला कोटा लागायचा आणि त्या कोटासाठी तुम्हाला डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटरमध्ये जायला लागायचं, ती लायसन्सेस अप्लाय करायला लागायची आणि यांची क्लिअरन्सेस मिळण्याकरता आणि लोन मिळण्याकरता भयंकर त्रास होता आणि ते सोपं नव्हतं. आणि त्यावेळेस जसं मी म्हटलं की आपल्याकडे तसा कम्युनिटी सपोर्ट नव्हताच, तर त्याच्यामुळे असं आपण ह्याच्याकडे बघितलं आणि ह्यानी या टाईपचा बिझनेस केला, आपण पण ह्याच्याकडे जाऊन तसं गायडन्स घ्यावं किंवा तो आपल्याला सांगेल की या चुका तुमच्या होतील किंवा या चुका तुम्ही करू नयेत किंवा या चुका न करण्यासाठी तुम्ही काय काय करणं आवश्यक आहे आणि कसा तुम्ही तो बिझनेस करावा. तर त्याच्यासाठी असे खूप जास्त माणसं नव्हती, आपले रोल मॉडेल्स ज्याला म्हणतो आपण, किंवा जी एक सांगणारी माणसं त्या क्षेत्रातली जी माणसं आहेत, तज्ज्ञ माणसं, तेवढी नव्हती. आणि त्याच्यामुळे तसं म्हटलं तर माझा तो पहिला जो नंबर 2चा जो बिझनेस होता, पहिला बिझनेस जो फोटोग्राफीचा केला तो कॉलेजमध्ये असताना केला, पण दुसरा जो बिझनेस तो आम्ही एका लेवलवर, चांगल्या लेवलवर केलं, त्याला जवळपास 301 माणसं होती, पण त्याच्यानंतर तो बिझनेस आमचा डुबला तो पूर्ण. आणि त्यावेळेस तर काहीच कळत नव्हतं, वय वर्ष 23-24 आणि काही इकोसिस्टमचा काही सपोर्ट नाही, काही कळत नव्हतं की अरे ही लोन रिकव्हरीज पाठीमागे लागलेली आहेत, अरे ही बँकेचे लोन्स आहेत, अरे हे MSCBचं बिल, MSCB लागलेलं आहे, SCCOMचं लोन आहे, MSFCचं लोन आहे, कोर्ट केसेस चालू झाल्या आणि वय वर्ष 23-24, तेव्हा कळतच नव्हतं की एक्झॅक्टली काय चालू आहे ना. आणि त्याच वेळेस थोडेसे प्रश्न येतात कधी कधी की अरे आपण तर चांगलं करायला निघालो होतो, हे काय होऊन बसलं, हा प्रश्न नेहमीच असतो, येतो असतो. पण फॉर्च्युनेटली पुन्हा त्याच्यामधनं सपोर्ट मिळाला, फॅमिलीचा मुख्यतः सपोर्ट होता. आणि त्यावेळेस कसं असतं ना की मी फेल्युअर झालो होतो आणि ही सिटीज छोटी होती आणि तू जसं म्हटलं त्याप्रमाणे ती इकोसिस्टम पण तशी होती की आम्ही तुला म्हटलं होतं ना, मराठी माणसं म्हणायची, आम्ही तुला म्हटलं होतं ना, अरे तुझ्या घराण्यात कोणी बिझनेस केला नाही, तू कशाला बिझनेस करतो, तू BE आहेस, MTech मध्ये मेरिट आहे, VNIT मधनं आहे, चांगली नोकरी कर, हे कुठलं काय आपलं चालू केलेलं आहे. आणि ते जे एक फेल्युअर होतं त्यावेळेसचं, माझ्या मते ते पण एक डोक्यात जरा लागलं. आणि त्या डोक्यात त्याच्यामधनं 2च रिस्पॉन्स असतात, एक तर तुम्ही फाईट करता किंवा फ्लाईट करता, म्हणजे सोडून देऊन दुसरीकडे जाता. तर त्या 2 रिस्पॉन्सपैकी एकच निवडायचा असतो. पण त्यावेळेस पण असंही वाटलं की नाही, आपण या सोसायटीमध्ये आपल्याला या लोकांनी, ही लोक आपल्याशी बोलतात आहेत, असं बोलतात आहेत आणि याच सोसायटीमध्ये आपल्याला प्रूव्ह करणं आवश्यक आहे. म्हणून एक माणूस स्वतःच्या काहीतरी थिअरीज बनवतो. वेन तो स्वतःला जेव्हा एखाद्या कॉर्नरला पुश केला जातो तेव्हा काहीतरी स्वतःच्या थिअरीज बनवतो. आणि त्याच्यामध्ये एक थिअरी मनाशी तयार केली की अरे नाही, हे बरीच लोक होती, आपण जेव्हा या मेटलर्जीचा बिझनेस केला आणि आपण त्या बरीच लोक असल्यामुळे होऊ शकतं ते एक कारण असेल की आपण फेल झालो, पण मी स्वतः फेल्युअर नाही. म्हणून मी आता जो बिझनेस नंबर 3 जो करणार आहे तो फक्त माझ्यावर डिपेंड राहणार आहे, माझे कुणी पार्टनर्स राहणार नाहीत, कुणी डायरेक्टर्स राहणार नाही. आणि जर तो मी प्रूव्ह करू शकलो तर मी जगाला सांगू शकेल, सो कॉल जगाला म्हणजे नागपूरला सांगू शकेन की अरे ते एक फेल्युअर तसं होतं, ग्रुपचं होतं, मी नव्हतो. तर म्हणून मी परत त्याच्यामध्ये IT मध्ये आलो. त्याच्या वेळेस 1986ला IT मध्ये आलो आणि ITच्या थ्रू मी सिव्हिल अप्लिकेशन्स केली, सगळी ब्रिजची डिझाईन्स म्हणा, बिल्डिंगची डिझाईन्स म्हणा, एस्टिमेशन्स म्हणा, ड्रॉइंग्स, हे सगळी स्ट्रक्चरल ड्रॉइंग्स वगैरे ती मी करत होतो. सो माझा प्रवास, मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधनं BE आणि MTech केलं. माझी कंपनी जी होती ती मेटलर्जीमध्ये होती. मग त्याच्यानंतर मी IT मध्ये आलो आणि IT मधनं मी सिव्हिल अप्लिकेशन्स करायला लागलो 1986-87ला. ओके. आणि मग नंतर तुम्हाला कधी असं वाटलं की हां, आता जे तुम्ही करताय ते चालतंय? जसं सेकंड फेल्युअर जेव्हा आलेलं तेव्हा आय एम शुअर थर्ड जेव्हा तुम्ही स्टार्टअप करत होता तेव्हाही तुम्हाला भरपूर प्रश्न आले असतील की चॅलेंजेस जेव्हा होते तेव्हा तुम्ही स्वतःला कसं कॉन्फिडन्स दिला आणि एक सेल्फ बिलीफ होतं तुमच्यामध्ये? माझ्या मते त्यावेळेस अशी एक सिच्युएशन तयार झाली की आता देर इज नो टर्निंग बॅक, की आता जर का मी तो बिझनेस करतोय तर आता जर का पुन्हा मी फेल झालो तर मग ते एक लाईफ टाईमचं फेल्युअरचं आपल्याला एक डबा लागेल.
त्याचबरोबर बाकीचे लोक म्हणत होते की तू झाला ना फेल्युअर, ठीक आहे, होतोय फेल्युअर, तू जा आता, चांगला जॉब तुला मुंबई पुण्यामध्ये कुठेही मिळेल. पण मनात असं घेतलं होतं की नाही, मला याथेच नागपूरमध्येच राहून मला माझी इंडस्ट्री तयार करायची किंवा माझा सेटअप तयार करायचा आहे आणि मला स्वतःला दाखवायचं की मी सक्सेसफुल होऊ शकतो. तर त्यावेळेस काय होतं की तिची एक मनस्थिती असते, त्या मनस्थितीमधनं पुन्हा आपला एक नवीन विचार तुम्ही तयार करता. आणि तो जो एक विचार त्यावेळेस तयार केलेला, त्याचं असं काही कुठे वाचलेलं किंवा कुणाशी बोललेलं नाही, स्वतःशी एक डिसाईड केलं होतं आणि त्याच्यामध्ये एक अप्रोच तयार केला. आणि तो अप्रोच होऊ शकतं कित्येक यंग मुलांना पुढे कामाला येईल. तो अप्रोच आहे हाऊ टू मेजर इयर्स इंटू अवर्स. म्हणजे वर्ष तुमच्या वर्ष जी आहेत ती तुमची घंट्यामध्ये कशी मोजायची. कारण की मला प्रॉब्लेम असा होता की माझी 83ला मी ग्रॅज्युएट झालो आणि आता 86-87 उजळलं होतं, 4 वर्ष झाली आणि मी आता फेल्युअर म्हणून घरी बसलेलो आहे. माझ्याबरोबरची मुलं तर बरेच समोर गेलेली आहेत आणि ते नोकरी करतात आहे, चांगला जॉब करतात आहे आणि मी आता फेल्युअर म्हणून बसलो आहे आणि आता मला नवीन बिझनेस चालू करायचा आहे, त्याच्यामध्ये सुद्धा चान्स आहे फेल व्हायचा. तर आपला कसा प्लॅन असला पाहिजे. तर तो प्लॅनसाठी तो जो विचार केला, तर त्या विचारामध्ये ही थेरी निघाली की हाऊ टू काउंट इयर्स इंटू अवर्स. आणि ती थेरी अशी काय आहे, तर त्याच्यामध्ये कसं आहे की मी जेव्हा विचार केला की अरे मला सिव्हिलमध्ये काम करायचं आहे आणि त्या लोकांचा एक्सपिरियन्स 5-6 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, माझा तर 0 एक्सपिरियन्स आहे, तर मी कसं कॉम्पिट करू त्या माणसांना. पण जेव्हा त्या माणसाबद्दल मी विचार करायला लागलो की हा माणूस जो ग्रॅज्युएट झाला, हा सुद्धा माझ्यासारखंच इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट झाला. तर तो ग्रॅज्युएट झाला असताना त्यांनी 4 वर्ष ग्रॅज्युएशन तर केलं, पण तो 40 सब्जेक्ट शिकला, पण 40 सब्जेक्टमध्ये तो काही प्रॅक्टिस करत नाही. तो जो प्रॅक्टिस करतो ते फक्त एका सब्जेक्टमध्येच करतो, ज्याची त्यांनी फक्त 2दाच एक प्रिलिमिनरी आणि एक ऍडव्हान्स कोर्स मॅक्झिमम केला असेल. तर तो तर फक्त 2च सब्जेक्ट शिकलेला आहे. तर 2 सब्जेक्ट म्हणजे शिकणं 40 घंटे आणि स्वतः त्याच्यावर काम करणं 40 घंटे, म्हणजे स्वतः घरी काम करणं, आपण असं पकडू 100 घंटे. तर तो जर मी इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट इलेक्ट्रिकल मधला आणि समजा आशिष असं पकडलं की तो सिव्हिल इंजिनिअरिंग मधला ग्रॅज्युएट आहे, पण त्या सब्जेक्टमध्ये फर्स्ट इयर तर कॉमन असतं, सेकंड इयर पासून चेंज होतं. तर त्या सब्जेक्टमध्ये तू किती समोर आहेस माझ्याशी, तू माझ्याशी 200 घंटे समोर आहेस. आणि पण असं जर नॉर्मल पद्धतीने असं विचार केला, अरे त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएट केलं, त्याचं 4 वर्ष झालं, अरे पण 4 नाही, हा फक्त 200 घंटे समोर आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा तू जो जॉब करतोय, 5 वर्ष जॉब करतोय, तर 5 वर्ष काही प्रत्येक दिवशी नवीन शिकत नाहीयेस. जे तुझ्यापाशी आलेलं ज्ञान आहे ते त्याचं ज्ञानावरची प्रॅक्टिस करून त्याच्या स्किलवर तू डिप्लॉय जेव्हा करतो, त्याचंच जेव्हा तुम्हाला पेमेंट मिळतं. पण असं एज्युम करा की तुम्ही घरी पण 1 घंटा नवीन काहीतरी शिकताय. ठीक आहे, तुम्ही नवीन शिकताय 100 घंटे पर इयर, अजून काहीतरी नवीन शिकताय. 5 वर्षाचा एक्सपिरियन्स म्हणजे 500 घंटे झाले, आधीचे 200 घंटे झाले. तर हा माणूस बीईची 4 वर्ष आणि त्याच्यानंतरचे 5 वर्ष, असं 9 वर्ष आपण वर्ष पकडतो. पण घंट्यामध्ये जर पकडलं तर हा फक्त 700 घंटे समोर आहे. तर 700 घंटे जर समोर असेल तर, आणि मी एक नवीन अप्रोच घेऊन येणार आहे ह्याच्यामध्ये, समजा की IT मधनं मी सिव्हिल करतो, तर मला कॉम्पिटिशन जास्त नाही आहे. तर मला फक्त सिव्हिलचं तेवढं शिकायचं, IT मध्ये तर हाही तेवढाच कच्चा आहे, मी पण तेवढाच कच्चा आहे. पण जर आता मी असं ठरवलं आणि जे मी केलं की मी 15 घंट्याप्रमाणे जर मी 6 महिने काम केलं, मला चॉईसच नव्हता, तर 15 × 3 450 घंटे, 30 दिवस म्हणजे 450 घंटे इंटू 6 महिने म्हणजे 6 चोक 24 आणि परत 6 पंचे 30 म्हणजे 2700 घंटे. 2700 घंटे एवढी मेहनत करून जर नवीन अप्रोचनी मी जर येतोय, तर मी 700 घंटे वाल्याला आरामात मात करू शकतो. आणि तो अप्रोच वापरला मी. आणि तेव्हापासून मला कळलं की अरे, आपल्या ओळखीच आपण घाबरतो, आपण असं पकडतो की 5 वर्ष सिनियर आहे, हे सिव्हिल मधनं केलं आहे, माझं तर इलेक्ट्रिकल आहे, मी कसं कॉम्पिट करू. काही तसं नसतं. आणि तो मला अप्रोच मिळाला आणि त्या अप्रोचमुळे मग मी अक्षरशः खोलीमध्ये बंद करून IT नवीन शिकलो, सिव्हिल नवीन शिकलो आणि तो सब्जेक्ट सिव्हिल मधला म्हणजे तो सब्जेक्ट. आणि मग तेव्हापासून मी ITच्या थ्रू सिव्हिल ॲप्लिकेशन्समध्ये अक्षरशः ज्याला म्हणतो ना एंट्री फ्रॉम द टॉप असं केलं. कारण त्यावेळेस जास्त लोकच नव्हते ना, IT मध्येच लोक जास्त नव्हते. 1980 कम्प्युटर्स येणं चालू झालं होतं. तर त्याच्यामुळे कम्प्युटर्स येणारा, ऑटोकॅड येणारा, ज्याच्या घरी प्लॉटर वगैरे सगळं आहे
आणि जो त्याच्यामधलं ऑटोकॅडमध्ये प्रोग्रामिंग पण करतो आणि तो सिव्हिलमधलं लिहितो, अशी लोकच नव्हती जास्त. तर त्याच्यामुळे मला तो एक फायदा मिळाला, एक अप्रोच तयार झाला. आय थिंक हे अप्रोच जे तुम्ही सांगितलं आता सध्या ते कोणीही यूज करू शकतं, आणि एस्पेशली जे आपलं फील्ड सोडून दुसरं काय करायला बघतायत तर त्यांच्यासाठी खूप खूप आय थिंक चांगला अप्रोच राहील हा विचार करणं. कोणी विचार नसेल केला असा. आणि एक तुम्हाला ते प्रॅक्टिकली जे विचार करतात ते प्रॅक्टिकली विचार करण्यासाठी पण आपण सांगू शकतो की बघा हे एक्झाम्पल घेऊन, हे नंबर्स घेऊन, की ते जे तुम्ही केलं ते कोणीही करू शकतो. वाव, मस्त. अगदी अगदी कोणी करू शकतो. आणि त्या दिवसापासून काय होतं, 2 गोष्टी घडल्या की एक तर जेव्हा तुम्ही, आणि माझा तो बिझनेस बऱ्यापैकी सक्सेसफुल झाला, म्हणजे जो मी IIT मधनं जे सिव्हिल ऍप्लिकेशन करत होतो, तर त्याच्यामध्ये आता त्यावेळेसच मी माझा जॉब पण करत होतो ना त्या इंजिनिअरिंग मधनं. तर तो जॉब पण मी करायचो, त्याचे पैसे मिळायचे. IIT मधनं याचं ऍप्लिकेशन करायचो, त्याचे पैसे मिळायचे. बायको डेंटल डॉक्टर झाली होती, ती जॉब करायची, आणि ती प्रायव्हेट प्रॅक्टिस. तर 4 सोर्सेस मधनं पैसा येणं चालू होतं. आणि त्याच्यामधले आमचे काही ऍप्लिकेशन्स आम्ही असे तयार केले होते की ज्याच्यामध्ये रोडचं जे एस्टिमेशन्स असतात की एवढा रोड वायडन जर करायचा आहे, 9 मीटरवरनं जर 12 मीटर करायचं असेल तर त्याच्यामधनं त्याचे सर्वे करावा लागतो. त्याला एल सेक्शन सर्वे म्हणतात आणि क्रॉस सेक्शन सर्वे म्हणतात दर 10 मीटर. तर ते क्रॉस सेक्शन सर्वेच्या रिडिंग्स आम्हाला आणून दिल्या आणि एल सेक्शनचा सर्वे आणून दिला. तर आम्ही फक्त महाराष्ट्रामध्ये एक कंपनी होतो जे वर्ल्ड बँक अप्रूव्ड होतो की ज्याच्यामध्ये त्या रिडिंग्स टाकल्याबरोबर ते पूर्ण कॅल्क्युलेशन्स करायचं, पूर्ण ड्रॉइंग्स ऑटोमेटेड बनवायचं, आणि आम्ही ते पूर्ण काम आमचं 35 मिनिटात होऊन जायचं. आणि प्रत्येक किलोमीटरला आम्ही 1 लाख रुपये चार्ज करायचो. तर असं बघ, त्यावेळेस करता तो 1 लाख रुपये दिवसाला असे समजा 20 किलोमीटर जरी मिळाले महिन्याला तर भरपूर पैसे राहायचे. तो त्यावेळेससाठी मग तो पैसा भरपूर होता. तर मग मी एकदम ज्या फेल्युअर्सच्या स्टेजमधनं मी नंतर मग एकदम वरच्या स्टेजला तसा पोहोचलो होतो. म्हणजे पैशाच्या दृष्टीने भरपूर कम्फर्टेबल झालो होतो. सही आहे सर. आता तुम्हाला सर आय पुट यू ऑन द स्पॉट आणि मी तुम्हाला विचारेल की तुम्ही स्वतःला श्रीमंत कन्सिडर करता की नाही आजच्या दिवसात? येस. ओके, मी करतात. तर तुम्हाला काय वाटतं की आजकाल लोक जे श्रीमंत असतात ते स्वतःला श्रीमंत बोलायला घाबरतात की अरे आपण जर बोललो असं कुठे तर नजर लागेल लोकांची किंवा अजून दुसऱ्या गोष्टी काय होतील, तर का होतं असं? आणि एस्पेशली हे मी बघितलंय की मराठी कम्युनिटीमध्ये जास्त होतं, तसं का? म्हणजे हा परत त्या एक्सपिरियन्सचा प्रश्न आहे ना, की साधारणतः कसं होतं की मराठी कम्युनिटी तशी, म्हणजे आपण एकदम तसं म्हणायला नाही, पण आपण असं फोरफ्रंटवरून सांगणं की बाबा मी श्रीमंत आहे आणि असं सांगणं म्हणजे ज्याला म्हणतो की दरपोक्ती म्हणा किंवा स्वतःचं खूप मोठेपण लोकांना दाखवायचं आणि मिरवायचं, तर साधारणतः आपण या टाईपची लोक नव्हतो. आपण आपल्या ह्याच्यामध्ये किती जरी असलं तरी आपलं सांभाळून साधारण जीवन साधे जगावे वगैरे असं आपला प्रकार होता. पण कसं आहे ना की श्रीमंत मी का बरं सांगतो, म्हणजे तू जसं म्हटलं की तू श्रीमंत आहे, मी का म्हणतात सर तुम्ही तसं, तुमचं काय माझं म्हणणंच असं आहे की मी 2 प्रकारांनी त्याला बघतो की मी मध्यमवर्गीय होतो आणि मध्यमवर्गीय असताना सुद्धा मी बिझनेसमध्ये कंटिन्युअसली राहून या लेवलचं मी पैसे कमवले. माझे कंपनीज ज्या होत्या या कंपनीजमध्ये फॉर एक्झाम्पल ग्लोबलॉजिक, मी माझं लिंक्डइनवर पण आहे, याच्यावर पण आहे की लिंक्डइनमध्ये माझी जी कंपनी होती, अर्थात मी आधी निघालो त्या कंपनीमधनं, पण ती कंपनी अल्टिमेटली 75,000 करोडला अक्वायर झाली हिताचीकडनं. तर या पूर्ण जर्नीमध्ये प्रत्येक स्टेजला पैसे मिळवले. आणि जेव्हा ही कंपनी अक्वायर झाली 2022ला, पण त्याचं पहिलं ॲक्विजिशन झालं होतं 2014ला, एपॅक्सने अक्वायर केलं होतं. तर त्यावेळेस आम्हाला पैसे मिळालेच ना, आणि आम्ही ते सांगितले सुद्धा की आम्हाला हे पैसे मिळालेत. आणि त्याचबरोबर म्हणजे त्या पैशाबरोबर आम्हाला एक तो मेसेज पण द्यायचा होता की बाबा या जर्नीमध्ये एथिकली पैसे कमवता येतात. आणि फॉर्च्युनेटली IT कंपनीज असं होतं ना की IT कंपनीजमधनं फॉरेनमधनं येणारा जो पैसा आहे, जो सर्व्हिसेस किंवा IT कंपनीजमधला, हा पूर्ण डॉलर्समध्ये येतो. इथे नंबर 2चा खेळच नाही. तर त्याच्यामुळे एक चांगल्या प्रकारे काम करून नॉलेज वापरून स्वतःच्या बेसिसवर तुम्हाला श्रीमंत होता येतं, ही एक नंबर 1. नंबर 2, पैसा मिळाल्यानंतर तो मी आता जो वापरतोय तो स्टार्टअपच्या फंडिंग करता वापरतोय. तर मी यंग मुलांना
जे आहेत कॉलेज गोईंग मुलं आहेत किंवा कॉलेजमधनं पास झालेली आहेत, तर यंग मुलांना मी स्टार्टअपमध्ये ॲज अ एंजल इन्व्हेस्टर मी फंड करतो. तर जवळपास 30 स्टार्टअप्सला मी फंड केलेलं आहे की त्यांना पर्सनली मी पैसे टाकलेले आहेत. बाकीच्या जवळपास 6 फंड्स आहेत ज्याच्यामध्ये मी लिमिटेड पार्टनर आहे. ब्लूम सारखे फंड आहेत, IFL आहे, अर्था व्हेंचर्स आहे. आता एक नवीन फंड निघाला आहे थिंक्युवेट नावाचा, त्याच्यामध्ये मी जनरल पार्टनर म्हणून जातोय. पण त्याचबरोबर तो जो मेसेज आम्ही मुलांना देतोय की तुम्ही जर चांगलं काम करणार असाल आणि खरोखरच तुम्ही तेवढी कमिटमेंट, तुमचं पॅशन तुम्ही दाखवत असाल, तर तुम्हाला जे आम्ही म्हणतोय नुसतं बोलून दाखवणार नाही, आम्ही स्वतःहून पैशाने तुम्हाला मदत पण करू आणि तुमच्या जर्नीमध्ये जेवढी आम्हाला हेल्प करता येईल ती हेल्प आम्ही फायनान्शियली किंवा आमचा जो एक्सपिरियन्स आहे, जो आम्हाला आधी आमच्या तरुण वयात जेव्हा आम्ही 22-23 वर्षाचे होतो तेव्हा आम्हाला कोणी त्या लेवलचा दिला नाही. आता आम्ही आमचा एक्सपिरियन्स पण आणि आमच्या फायनान्शियली आम्ही कमवलं असल्यामुळे आम्ही तुमच्या स्टार्टअपला मदत करू म्हणून मी जाऊन शिकवतो सुद्धा. तर मी VNIT मध्ये कोर्स घेतो एंटरप्रेन्योरशिपचा गेले 7 वर्ष. त्यात यंग मुलं पकडतो, त्या यंग मुलांना तिथेच आम्ही प्री इन्क्युबेशनसाठी फंड देतो, मग इन्क्युबेशन देतो, मग त्याच्यानंतर मग पोस्ट इन्क्युबेशन सुद्धा आम्ही VNITचेच आमचे ॲल्युमिनाईज मिळून आम्ही फंड करतो. तर आता आम्ही लुसिड इम्प्लांट्स नावाची आहे, त्याला आम्ही जवळपास 1.25 कोटी रुपये दिले. चारकोल नावाची कंपनी आहे, त्याला आम्ही जवळपास 1 कोटी रुपये दिले. तर हे जे यंग लोकांना, ही मुलं 23, 24, 25 वर्षाची, त्या लोकांना जर आपलं नेटवर्क त्यांना मिळालं, त्यांना ॲडवाईस मिळाला, त्यांना जर आपला पैसा मिळाला, तर त्यांचा जो प्रोग्रेस आहे, डोकं तर आहेच त्यांच्यापाशी आणि त्यांनी तशी पॅशन पण दाखवले, तर आपलं म्हणजे आमच्यासारख्या लोकांचं हे कर्तव्य आहे की त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स, त्यांना मिळालेला पैसा हे त्यांनी समाजाला, आता काही लोक समाजाला वेगळ्या प्रकारात देतात, तेही चांगलं आहे. काही लोक समाजसेवेमध्ये घालतात, तेही चांगलं आहे. पण माझ्या मते मला जे आवडतं, मला जे वाटतं की आपल्या लोकांनी उद्योगामध्ये यावं, एंटरप्रेन्योरशिप करावी आणि आपल्या मुलांना प्रोत्साहन देण्याकरता जे लागेल ते आपल्या लेवलनी आपल्या प्रती आपण करावं. ही माझ्या मते प्रत्येक ज्या माणसांनी ज्या स्टेजवरची जर्नी आहे त्याचं कर्तव्य आहे. जसं विवेकानंदांनी म्हटलं ना की बाबा, ज्याला दृष्टी आहे त्या दृष्टी असलेल्या माणसांनी समोरचा माणूस आंधळा जर असेल तर रस्ता क्रॉस करून देण्याची त्याचं हे कर्तव्यच आहे. त्याचा हात पकडायचा आणि रस्ता क्रॉस करून द्यायचा. तर त्याचं जर आपण अॅनॉलॉजी जर बांधलं तर आपण असं बघू शकतो की जर आपण केलंय, आपण तो जर्नी केलाय, आपल्याला पैसा मिळालाय, आपला जर एक्सपिरियन्स आहे, तर ज्यांच्यापाशी आता तो पैसा नाही, ज्याच्यापाशी तो एक्सपिरियन्स नाही, पण काम करण्याची इच्छा भरपूर आहे, मोठं करायचं का इच्छा आहे, तर त्यांना आपण आपल्या परीने ही पूर्ण मदत करायची. आणि त्याच्याकरता समोरच्याला सुद्धा कळलं पाहिजे की मी श्रीमंत आहे, तरच तो माझ्याकडनं मदत घेईल ना. मीच जर माझ्यापाशी पैसे नाही तर म्हणून मला तो कशाला येईल, तर म्हणून मला सांगणं भागच आहे की मी श्रीमंत आहे. सर इफ यू डोंट माइंड, तुमची 2014 मध्ये जे अक्वायर झालेली कंपनी, त्याचं किती मध्ये ते बायआउट झालेलं ते तुम्ही पब्लिक केलंय का? नाही, त्यावेळेस ते पब्लिक होतच ना. त्यावेळेस ती कंपनी जेव्हा जी बायआउट झाली होती ते $500 मिलियन. $500 मिलियन तुमच्याकडून. त्यात किती पार्टनर्स होते? भरपूर होते, त्याच्यामध्ये भरपूर शेअर होल्डर्स होते. तर म्हणजे ती जी कंपनी जेव्हा बायआउट झाली ती अॅपॅक्सने घेतली. अॅपॅक्स हा मोठा फंड आहे युरोपमधला. मग अॅपॅक्सने ते करून त्यांनी जवळपास कॅनेडियन पेन्शन फर्मला अर्धी कंपनी विकली आणि त्याच्यानंतर मग हिताचीनी हे पूर्ण कंपनी बायआउट केली फॉर क्लोज टू, हा प्रवास पहा, 2000 कोटीपासून 75,000 कोटीचा प्रवास केला त्यांनी 2014 पासून 2023च्या सुरुवातीला. आणि अजून सर, जर आजच्या एंटरप्रेन्योर्सला जसं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतात, तर त्यांना जर तुमच्याकडे रिच आउट करायचं असेल तर ते कशी करू शकता? अगदीच त्यांना माझं लिंक्डइनचं प्रोफाईल आहे, लिंक्डइनवर ते मला मेसेज करू शकतात. किंवा ह्याच्यामध्ये जसं माझा जो नंबर आहे तो नंबर माझ्या ईमेल आयडीवर पण ते देऊ शकतात. तर माझा ईमेल आयडी तुम्ही देऊ शकता त्यांना. ठीक आहे. तर तो ईमेल आयडी shashikant.chaudhary@gmail.com. तर त्याच्यावर जरी मेल त्यांनी केलं तरी मला काही हे नाही. तर त्या लोकांना जी आणि मला तर केव्हाही आवडेल. आणि माझा जास्त ज्याला म्हणतो की जो फोकस आहे, हा फोकस माझा यंग मुलांकडे जास्त आहे.
कारण माझं असं म्हणणं आहे की थोडे मोठे झालेल्या माणसांना 35, 40, 45 ज्यांना एक्सपिरियन्स आहेत त्यांना स्वतःचा पण एक्सपिरियन्स असतो आणि त्यांना त्यांचं स्वतःचं नेटवर्क पण असतं आणि त्यांना गाईड करणारे आणि पैसे देणारे भरपूर आहेत. पण कल्पना करा की साधारणतः मराठी माध्यमातनं किंवा शिकलेली किंवा मराठी असलेली मुलं ही जेव्हा ग्रॅज्युएशन करताना किंवा ग्रॅज्युएशन नंतर ही झेप घ्यायचा प्रयत्न करतात, जस्ट त्यांची ताकद किती असली पाहिजे, स्वतःवरचा विश्वास किती मोठा असला पाहिजे की मी जॉब मिळत असताना सुद्धा मी आज एक बिझनेस याच्यामध्ये यायचा प्रयत्न करतो आणि ब्रिलियंट त्यांच्यापाशी कॉन्सेप्ट पण आहे आणि त्याच्या प्रती त्यांनी केलेलं काम पण आहे. ते जर असेल करेक्ट तर त्यांना जास्त मदत करा. करेक्ट. आणि ती जी रोल मॉडेल्स बनतील दॅट विल बी सो हेल्पफुल फॉर द पीपल. कारण की कसं आहे की त्या वयाच्या लोकांना त्या वयाची माणसांबरोबर रोल मॉडेल्स असणं आवश्यक आहे. कारण की समजा मी जर पैसे कमवलेले असले आणि एक 23 वर्षाचा 22 वर्षाचा मुलगा असेल तर तो म्हणेल की अरे हे तरी त्यांच्या काळातले झालेले श्रीमंत लोक आहेत, हे कुठले तरी दुसऱ्या तिसऱ्या पिढीतले लोक आहेत, त्यांचं विश्व वेगळं, आमचं विश्व वेगळं, आमची चॅलेंजेस वेगळी, ते रिलेट करत नाही. तर त्यांना इमिजिएट आयकन्स पाहिजे असतात, इमिजिएट रोल मॉडेल्स पाहिजे असतात. ते जर आपण जास्त प्रमाणात जर आपण त्यांच्यासमोर दिसले त्यांना तर ते म्हणतील की अरे आशिषने पण केलं, अरे ह्यानी पण केलं, अरे ह्यानी पण केलं, अरे ह्याला पण पैसा मिळू शकतो, ह्याला पण फंडिंग मिळू शकतं, अरे ह्यानी पण चांगला बिझनेस तयार केला, आता ह्यानी 50 कोटीचा बिझनेस तयार केला, त्यांनी जर केलं तर मग आपण का नाही करू शकत. मग तो जो कॉन्फिडन्स असतो हा डिराइव्ड कॉन्फिडन्स ज्याला म्हणतो की त्याच हॉस्टेलमध्ये राहिलेली, त्याच रूममध्ये राहिलेली, त्याच शिक्षण पद्धतीमध्ये राहिलेली ही मुलं करू शकतात. आपल्याला 2 वर्ष सिनियर असलं ज्याला आपण बघितलं फुटबॉल खेळताना त्यांनी एवढा मोठा बिझनेस तयार केला, आपण का नाही करू शकत. ही महत्वाचं आहे असं मला वाटतं. करेक्ट करेक्ट. सर मग आता जसं ओल्डर जनरेशनचं जे बायस होतं टुवर्ड्स मनी, का ते चेंज होत आहे नवीन जनरेशनमध्ये? तुम्ही बघत आहात, तुम्ही आता इंटरॅक्ट करता नवीन जनरेशनसोबत भरपूर, एस्पेशली ऑन्टरप्रिनरसोबत, तर ते पैशांचं जे रिलेशनशिप आहे मराठी कम्युनिटीमधल्या यंग जनरेशनचं, ते चेंज झालं आहे की नाही? आता माझ्या मते बरंचसं चेंज झालं आहे, बरंचसं चेंज म्हणजे अजून त्याला भरपूर त्याला ज्याला म्हणतो की याच्या पुढची जनरेशन थोडीशी खूप मोकळी राहील. अजूनही या पिढीवर त्यांच्या पॅरेंट्सचा थोडासा प्रभाव आहेच. आणि किती म्हटलं तरी ती जी पिढी होती, पॅरेंट्सवाली जी पिढी होती, ही नोकरी पेशातनं आलेली पिढी होती. तर त्यांना त्यांच्या ममत्व भावनेमधनं मुलाच्या लाईफबद्दल बघतात तर त्यांना असं वाटतं की कशाला रिस्की बिझनेस वगैरे करायचं, जा चांगला जॉब कर, पैसे मिळतात, नोकरी होईल, लग्न होईल, सगळं तुझं लाईफ चांगलं होईल. तर त्यांना हे बिझनेस करणं म्हणजे अजूनही रिस्की वाटतं. हा नंबर 1. नंबर 2, त्यांना असं वाटतं अजूनही काही पॅरेंट्सला की नाही बिझनेसमध्ये तुम्हाला खूप लबाड्या वगैरे करावं लागतात तरच, कारण त्यांनी तशा स्टेपची बिझनेस बरेचसे बघितले ना. त्यांनी व्यापारी लोक किंवा त्या दुसऱ्या आपण त्या कम्युनिटीबद्दल वगैरे कोणाशी काही बोलत नाही, पण त्यांनी पुष्कळसे एक्झाम्पल असे बघितले होते. त्याच्यामधनं तरी ही पिढी जी आहे आता, जी पिढी जी आहे ज्याला म्हणतो की जी 2000 साधारणतः 12च्या पुढे जी पासआउट झाली ती पिढी म्हणतोय, जी पासआउट झाली, तर त्यांनी ही पूर्ण ज्याला म्हणतो की इंटरनेटचा प्रभाव, त्याच्यामध्ये इंटरनेटमधनं मिळणारी माहिती, त्याच्यामधनं तिथे दिसणारे रोल मॉडेल्स, त्याच्यामध्ये यंग मुलांनी केलेले प्रगती किंवा यंग मुलांनी केलेले बिझनेसेस, आणि त्याच्यानंतर जेव्हा हे स्टार्टअप इंडिया वगैरे हा जो पूर्ण प्रकार यांनी नरेंद्र मोदींनी घरामध्ये आणला, म्हणजे त्याला आपण म्हणू लेजिटिमसी दिली की बाबा अरे नाही हे म्हणजे हा एक म्हणजे प्रत्येक घरामध्ये चर्चेला येणार. आणि त्याच्यानंतर आता बघतोय तर आपण शार्क टँक वगैरे हा सगळा प्रकार बघतोय. तर त्याच्यामुळे या सगळ्या लोकांना आता इतकी जास्त इन्फॉर्मेशन आलेली आहे की इन्फॉर्मेशन नसल्यामुळे असणारी भीती ती आता निघून गेली. बरोबर. नाही तर कसं होतं की म्हणजे कधी कधी ते डिफिकल्ट नसतंच, पण माहिती नसल्यामुळे ते डिफिकल्ट वाटतं. पण जेव्हा तुम्हाला इतक्या सगळ्या माध्यमातनं, इंटरनेटमधनं, युट्यूबमधनं, कॉलेजच्या शिक्षणामधनं, शार्क टँकमधनं आणि स्टार्टअप इंडिया सारखे मोठ्या मोठ्या प्रकल्पामधनं जेव्हा तुम्ही बघता, आणि आपली ही जी आता आपण 3री स्टार्टअप इकॉनॉमी बनलेलो आहे, 1.25 लाख स्टार्टअप 2ऱ्यापर्यंत आपण पोहोचतोय, जेव्हा हा प्रोग्रेस बनतोय, नंबर ऑफ युनिकॉर्न्स बघतोय, नंबर ऑफ यंग पोरांनी जे चालू केलेल्या झेप्टो सारखी जी कंपनी, यंग पोरं आहेत ती 30 वर्ष, नाव लाईक व्हॅल्यूड एट $2.5 बिलियन. आणि या यंग मुलांनी चालू केलेल्या कंपन्यांना कसं पाठबळ मिळतंय, त्यांना कसा सपोर्ट मिळतोय, कसा त्यांना पैसा मिळतोय, तर हे जेव्हा त्यांना दिसतंय करेक्ट
त्यांचा जो विश्वास आहे की आपणही करू शकतो हा आता खूप खूप वाढलेला आहे. आणि माझ्या मते तर ह्याच्या पुढची पिढी तर म्हणजे तो जो जुन्या पिढीचा जो काही थोडा बहुत पगडा होता तो गेलेला असेल. तर सर तुम्ही अशा एका व्यक्तीशी काम केलंय जो वन ऑफ द फेवरेट लीडर्स आहे पूर्ण कंट्रीचा, नितीन गडकरीजी. तर त्यांच्यासोबत तुम्ही कसं काम केलं? व्हॉट वॉज द असोसिएशन यू हॅड विथ हिम? तो खूपच सुंदर अनुभव होता. आणि म्हणजे नितीन गडकरींची जी कल्पना होती तर त्यांचं ते दरवर्षी एक क्रीडा महोत्सव करायचे आणि एक सांस्कृतिक महोत्सव करायचे. खासदार क्रीडा महोत्सव अॅन्युअल प्रोग्राम राहायचा आणि मोठ्या प्रमाणात करायचे. गडकरीचं काम म्हणजे मोठंच, गडकरी कधी छोटं काम करणारच नाही. तर मग गडकरींचं मागच्या वर्षी त्यांनी सांगितलं की जसं आपण खासदार महोत्सव करतो, जसं आपण क्रीडा महोत्सव करतो आणि खासदार क्रीडा महोत्सव आणि खासदार कल्चरल सांस्कृतिक महोत्सव, तसं आपण इंडस्ट्रीचा महोत्सव करायचा. आणि त्याच्यामध्ये त्यांनी व्हायब्रंट गुजरातच्या मॉडेलवर एक ॲडव्हान्टेज विदर्भ नावाची कल्पना मांडली. आणि या ॲडव्हान्टेज विदर्भाच्या कल्पनेमधनं असं होतं की विदर्भातली आपली कॅपॅबिलिटी आपल्या देशातल्या लोकांना कळावी आणि त्याच्यातनं विदर्भामध्ये इन्व्हेस्टमेंट व्हावी आणि एम्प्लॉयमेंट जनरेशन पण व्हावं, ही कल्पना ठेवून त्यांनी एक ॲडव्हान्टेज विदर्भ अशी एक कल्पना मांडली. आणि ही ॲन्युअल राहणार आहे, म्हणजे दरवर्षी आता होणार आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी जवळपास एक 27 वेगवेगळे ट्रॅक्स होते. एज्युकेशनमधला एक ट्रॅक, हॉस्पिटॅलिटीमधला एक ट्रॅक, मेडिकलसाठी एक वेगळा ट्रॅक, बांबू आणि खादी याच्यासाठी एक वेगळा ट्रॅक, तसा त्यांनी एक स्टार्टअपचा एक ट्रॅक होता. आणि प्रत्येक ट्रॅकसाठी एक एक कन्व्हेनर त्यांनी निवडला. तर स्टार्टअपसाठी त्यांनी मला निवडलं होतं की स्टार्टअपचा जो ट्रॅक आहे तो तुम्ही समोर घेऊन जा या कार्यक्रमाच्या माध्यमातून. तर तो कार्यक्रम आम्ही या मागच्या जानेवारीमध्ये म्हणायचं, या जानेवारीला आम्ही तो घेतला. आणि हा खूप सुंदर अनुभव होता. तर स्टार्टअपच्या ह्याच्यामध्ये मी जवळपास, आणि हा कसं विदर्भ लेवलला होता, त्यामुळे विदर्भातले आम्ही स्टार्टअप्स आणले, त्यांना क्युरेट केले, त्यांना पिचिंगसाठी तयार केलं. त्याच्यानंतर मी जवळपास 20 सीड फंड्स जे आहेत देशातले नावाजलेले सीड फंड्स ते त्या लोकांना इथे इन्व्हाइट केलं. त्याच्यातनं मग काही असे युनिकॉर्न फाउंडर्स असतात ना, युनिकॉर्न्स केलेले मामाअर्थचे फाउंडर्स होते. नंतर मग ड्रूम आणि शॉप क्ल्यूजचे फाउंडर होते. हर्ष जैन म्हणून आहे, Dream11 हे त्यांचे फाउंडर्स होते. ड्रीम तो येऊ शकला शेवटच्या वेळेला, त्याच्या आजीचा प्रॉब्लेम झाला. पण गडकरींचं नाव होतं, गडकरींच्या नावामुळे, त्यांचा इनिशिएटिव्ह असल्यामुळे आम्ही त्यांच्यापर्यंत रिच आउट करू शकलो. आणि ती सगळी लोक आली, ही स्टार्टअप्स आम्ही क्युरेट केली. त्याचं सुंदर आम्ही पिचिंग सेशन आणि बाकीची त्यांचे जे 2 दिवसाची जी सेशन्स होते ती केली आम्ही. त्याच्यामधनं US मधनं पण काही इन्व्हेस्टर्स आले आणि त्याच्यामधनं आम्ही कॉन्क्रीट काहीतरी करायचं म्हणून आम्ही तो प्लॅन केला होता. तर सांगायला आनंद वाटतो की त्याच्यामधली एक स्टार्टअपला कालच्याच न्यूजमध्ये आहे, कॅरेट कॅपिटलनी 2.5 कोटी रुपयाचं फंडिंग केलं. आणि त्याचबरोबर आम्ही एक इनिशिएटिव्ह तयार केला, तो गडकरी त्याच ॲडव्हान्टेज विदर्भामध्ये. आम्ही असं म्हटलं की नागपूरमधलं किंवा विदर्भमधलं जे स्टार्टअप्स आहेत त्या स्टार्टअप्सला तो पहिला जो चेक द्यायचा आहे, आता एंजल इन्व्हेस्ट मी करतो, पण कधी कधी 50-1 लाखापर्यंत 1 कोटी रुपयापर्यंत चेक द्यायचा असला तर तो चेक बाहेरच्या माणसांनी का बरं दिल तो चेक? जर आपल्या लोकल इकोसिस्टम मधलेच लोकांनी तो कॉन्फिडन्स दाखवला नाही तर बाहेरचे माणसं का कॉन्फिडन्स ठेवतील? तर म्हणून आम्ही अशा 30 फॅमिलीज ज्या आहेत, फॅमिली हाऊसेस आहेत, संचेतीज आहेत, हल्दीराम्स आहेत, अशा ज्या मोठ्या फॅमिलीज आहेत त्यांच्याबरोबर आम्ही गडकरी साहेबांबरोबर त्यांच्या स्टेजवर तिथे एक MOU साईन केले. आणि त्या लोकांकडनं 30 लोकांकडनं आम्ही कमिटमेंट्स घेतल्या की 25 लाख पर वर्षाचे 3 वर्षासाठी 75 लाखाची कमिटमेंट तुम्ही करा, देऊ नका, 75 लाखाची कमिटमेंट करा. आणि असे 30 माणसं जर आपण पकडली ज्यांच्याबरोबर आता आपल्या असं सामंजस्य करार झालेले आहेत, त्याच्याप्रमाणे साधारणतः 25 कोटीची सॉफ्ट कमिटमेंट आपल्यापाशी या विदर्भासाठी आलेली आहे. हे सगळं गडकरींच्याच माध्यमातून म्हणा किंवा त्यांच्या वलयामुळे शक्य झालं. तर तो एक जो अनुभव होता फारच सुंदर अनुभव होता. आणि त्यांची जी म्हणजे त्यांचं काम करताना मी फारच जवळून बघितलंय. अतिशय तडफदार, अतिशय ज्याला म्हणतो की इनोव्हेटिव्ह
माइंडसेट असलेला माणूस हा बेसिकली हा स्वतःच एक गडकरींचं विश्लेषण करायचं म्हटलं तर ते एक प्रकारे इंजिनियर पण आहेत, एक प्रकारे एंटरप्रेन्योर स्वतः आहेत, बिझनेसमॅन आहेत, इनोव्हेशनवर खूप चांगलं समजतं आणि कामाचा जो व्याप आहे त्यांचं म्हणणं आहे की नाही हे जे आपण आतापर्यंत एवढं केलंय नाही ह्याच्या अजून चौपट व्हायला पाहिजे, म्हणजे मोठं काम करा या लेवलचं. तर तशा नेतृत्वाच्या अंडर आपल्याला काम करण्याची संधी मिळाली हे तर माझंच भाग्य. ग्रेट ग्रेट ग्रेट. तर सर जसं तुम्ही बोलले तुम्ही आतापर्यंत 9 स्टार्टअप केलेत, आता सध्या तुम्ही तुमचा 10th स्टार्टअप करताय बरोबर, आणि जी सर्वात मोठी एक्झिट झाली ती 9व्या स्टार्टअपची झालेली जी 2014 मध्ये झालेली. करेक्ट. त्याच्या आधी होत गेल्या पण सगळ्यात मोठी जी होती जिथे मला म्हणता येईल की मी अधिकृत होत्या मी श्रीमंत झालो असं म्हणायचं असेल तर तुला तर तसं म्हणता येईल. मग त्याच्यानंतर तुम्ही 8 वर्ष किंवा 7 वर्ष तुम्ही फक्त इन्व्हेस्टमेंट केलं आणि तुम्ही स्वतःचं चालू नव्हतं केलं आय थिंक. मग नंतर तुम्ही 6 वर्ष 2006 ते 7 वर्ष 2000 कोविडच्या टाइम पिरियडमध्ये तोपर्यंत मी स्टार्टअप्सच्या फंडिंगमध्ये किंवा फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंटमध्ये स्टार्टअपचे जे फंड्स असतात त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट, एंटरप्रेन्योरशिपचा कोर्स शिकवणे, स्टार्टअप्सला मेंटर करणे ह्याच्यामध्येच माझा पूर्ण. करेक्ट. आणि आता काय चाललं तुमचं स्टार्टअप बद्दल काय बोलाल? आता मी एक नवीन कंपनी चालू केली आहे आणि ती नवीन कंपनी साधारणतः त्याला आता 2 वर्ष होत आलेली आहेत आणि ती कंपनी आहे हॅपी इटर्स आणि बेबी वर्स असे 2 प्रॉडक्ट्स आहेत. ती टार्गेट करतात, ती कोणाकरतायत तर ती आहेत लहान बाळांकरता जी बाळं फ्रॉम 1st month to 8 years. तर ह्यांच्याकरता एक बेबी वर्सचे प्रॉडक्ट आहे, हे त्यांच्या ग्रोथ करता काम होतं, लर्निंग आणि ग्रोथ ज्याला म्हणतो आपण डेव्हलपमेंट म्हणतो, ज्याच्यामध्ये ग्रॉस मोटर स्किल्स आहेत, फाईन मोटर्स आहेत, कॉग्निटिव्ह आहे, सोशल आहे, लँग्वेज. कारण की काय आहे ना आशिष की पहिल्या 5 वर्षामध्ये जेवढे तुम्ही त्या बाळांवर संस्कार करता म्हणजे ज्याच्यामध्ये तो ग्रो करतो लर्न करतो तेच त्याचे 75 वर्ष कामाला येतात. सेम आहे त्यांच्या न्यूट्रिशन करता. पहिल्या 5 वर्षामध्ये जेवढं तुम्ही त्याच्या न्यूट्रिशनवर काम कराल, जेवढं तुम्ही त्याला बॅलन्स न्यूट्रिशन द्याल, जेवढे तुम्ही मायक्रोन्यूट्रियंट्स आणि फूड ग्रुप्स कव्हर कराल तर त्याचे पुढचे प्रॉब्लेम येणार नाही. कारण हा प्रॉब्लेम फार मोठा होतोय इंडियामध्ये. इवन वेल्दी आणि फॅमिलीजमध्ये ऑलमोस्ट 53% मुलं जी आहेत 0 to 8 वर्षामध्ये ही ओबेस आणि ओव्हरवेट आहेत, ती मॅलनरिश्ड आहेत. म्हणजे नॉट अंडरनरिश्ड नाही, मॅलनरिश्ड. कधी पिझ्झाच खातील, कधी तेवढंच खातील, कधी पॅकेज फूड खातील आणि त्याच्यामध्ये एकाच प्रकारचं जे फूड रिपीट झालं, 2 प्रकारचं फूड रिपीट झालं तर मग त्याच्याप्रमाणे बॅलन्सिंग होत नाही. आणि बॅलन्सिंग न झाल्यामुळे आणि पॅरेंट्सला तेवढी कल्पना पण नाही, कारण की प्रॉब्लेम झाला तर ते डॉक्टरला दाखवतील, पण अजून बाळाला काही झालं नाहीये तर ते जातील कशाला. तर पण हा प्रॉब्लेम नंतर तयार होतो. करेक्ट. आणि त्याच्याकरता आपण जगामधलं पहिलं ते जे प्रॉडक्ट बनवलं ज्याच्यामध्ये हे पूर्ण ॲप्लिकेशन आहे, मोबाईल ॲप्लिकेशन आहे की ज्याच्या थ्रू ज्या वेळेस तो ॲप्लिकेशन उघडेल त्याला पूर्ण ब्रेकफास्टपासून ते शेवटच्या जेवणाविषयी 5 जी जेवणं आहेत त्या 5मध्ये त्यांनी काय काय बनवावं, कसं बनवावं, किती बनवावं, त्याच्यामध्ये कसं न्यूट्रिशन झालेलं आहे, कसं त्याचं बॅलन्सिंग झालेलं आहे, ही पूर्ण माहिती आम्ही इंडियन इन्ग्रेडियंट्स म्हणजे भारतीय पदार्थ वापरून आम्ही त्यांना ती पूर्ण माहिती देतो आणि त्याच्याबरोबर त्यांना फीडबॅक पण देतो की एवढं एवढं तुमचं झालेलं आहे. तर त्याच्यामुळे काय होतंय की या सगळ्या मदर्सला आणि पॅरेंट्सला ही जी एक सारखी धास्ती लागलेली असते, मी काय बनवू, किती बनवू, कसं बनवू, ह्याच्याबरोबर दिलं तर काय होईल, हे दिलं तर काय होईल, हे असं दिलं तर काय होईल, हे दिल्याने सफिशियंट आहे का, मग याच वेळेस हे पहिल्यांदा दिलं तर मी कसं देऊ, हे दिलं तर त्याच्यामध्ये कॉन्स्टिपेशन होतं, हे दिलं तर त्याला ॲलर्जी होते, हे दिलं तर त्याला डायरिया होतो. तर हे सगळं त्या जर्नीला त्या बाळाला पर्सनलाइज करून म्हणजे बाळ जसं जसं मोठं होतंय त्याच्या ज्या ज्या प्रकारचा त्याचे जे प्रेफरन्सेस आहेत त्याला बरोबर घेऊन ते आम्ही त्याला दररोज प्रत्येक मुलासाठी युनिक मील प्लॅन तयार करून त्याच्या मोबाईलवर पाठवतो. वा वा वा, सही आहे. आणि हा ॲप कोणी यूज करू शकतो ऑफकोर्स, राईट? तुम्ही आता सध्या ॲप स्टोअरवरती आणि प्ले स्टोअर दोन्हीवरती आहात? हा, दोन्हीवर आहे आणि जगात 110 कंट्रीजमध्ये हे ॲप्लिकेशन यूज केले जात आहे, पण सगळे इंडियन पॅरेंट्स आहेत. ओके ओके. पण ऑफकोर्स ते इट कॅन बी यूज्ड बाय एनीवन, राईट?
एनीवन म्हणजे एनीवन सगळं प्ले स्टोअरवर, गुगल अँड्रॉइडवर पण अवेलेबल आहे आणि आयफोनवर iOS वर पण अवेलेबल आहे. आता आमचं नवीन वर्जन लॉन्च होत आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये ते नवीन वर्जन लॉन्च होईल. ते खूपच सुंदर असणार आहे आणि मला खूप खात्री आहे की पॅरेंट्स लोकांना ते आणि हा सध्या स्टार्टअप तुम्ही आय थिंक तुमच्या मुलासोबत करत आहात, बरोबर? हा. कोविडच्या टाइम पिरियड मध्येच त्याला पर्ड्यूला, सचित चौधरी म्हणून माझा मुलगा आहे, त्याला पर्ड्यूला ऍडमिशन मिळाली होती आणि ते कोविडचा टाइम पिरियड होता. त्यावेळेस मी त्याला म्हटलं की अरे ऑनलाईनमध्ये 6 महिन्यासाठी फक्त जाणून ते MS करण्याऐवजी एक चांगला प्रॉब्लेम घेऊ आणि तो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू. आणि कसं आहे ना की मी मुलांना सांगतो, बाकीच्या मुलांना सांगतो, तेच मी माझ्या मुलाला सांगितलं की जेवढं तुम्ही एक स्टार्टअप करून तुम्ही शिकता हे 30 टाइम्स मोर दॅन एनी अकॅडमिक एन्व्हायरमेंट. करेक्ट. कारण अकॅडमिक्स तुम्हाला करिअर करता तयार करतं, स्टार्टअप तुम्हाला लाईफ करता तयार करतं. बरोबर. तर तुमची जी लाईफ स्किल्स आहेत ना, कम्युनिकेशन स्किल्स आहेत, तुमची प्रेझेंटेशन स्किल्स आहेत, तुमचे निगोसिएशन स्किल्स आहेत, तुमचे टाइम मॅनेजमेंटचे स्किल्स आहेत, तुमची लिडरशिपचे स्किल्स आहेत, ही सगळी टीम बिल्डिंग पासून सगळी स्किल्स जी तुमची तयार होणार, जी तुम्हाला प्रत्येक वेळेस लाईफमध्ये लागणारच आहेत, ते स्किल्सची जी तयारी आहे ही स्टार्टअप बंद होते. चुकून हे चालेलच चांगलं, पण नाही चाललं, बाय द एंड ऑफ दॅट स्टार्टअप दॅट पर्सन विल बी अ व्हेरी डिफरंट पर्सन. तो एक वेगळाच माणूस तयार होईल, त्याची जी मसल्स तयार होतील, त्याची जी पूर्ण एक ज्याला म्हणतो की त्याचा युद्धाभ्यास हा सगळा झालेला राहील. तो मुलगा जेव्हा त्या लाईफच्या लढाईसाठी आता पूर्ण तयार झालेला, तो आता कशाला घाबरत नाही. त्याला माहीत आहे, कारण की स्टार्टअपचा जर्नी हा वरती खाली असतो. कधी तुम्हाला चांगलं तर कधी तुम्हाला एकदम खराब, कधी चांगलं कधी खराब. पण जेव्हा तुम्ही 2 किंवा 3 वर्ष पूर्ण या लाईफच्या जर्नीमधनं जाता, ह्याच्यामधनं तुम्हाला तयार होणारं तुमची मानसिक क्षमता, तुमची एक मानसिक ज्याला म्हणतो की मसल, या लाईफला फाईट करण्यासाठी, या टफ कॉम्पिटिटिव्ह लाईफमध्ये जगण्यासाठी जी आवश्यक आहे, त्याच्यासाठी तुम्हाला ते परमनंटली तयार करतं. हां सर, तर तुम्ही बोललात की एक स्टार्टअपनी तुमचा इम्पॅक्ट 30 टाइम्स वाढतो दॅन एनी अकॅडमिक बॅकग्राऊंड. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अशी काय ॲडवाईस द्याल यंगर जनरेशनसाठी, त्यांच्या स्टार्टअपसाठी? हां, तर मी तेवढा मोठा नाही आहे की मी खूप ॲडवाईस देऊ शकेल, पण तरी माझ्या अनुभवातनं मला जे सांगा वाटतं की आता ॲक्सिस जो आहे हा पूर्ण वेस्टपासनं, पश्चिमेपासून आपल्या पूर्व दिशेला आलेला आहे. आता इकॉनॉमीचा, पूर्ण वर्ल्ड इकॉनॉमीचा जो ॲक्सेस आहे हा इंडिया आणि चायना ह्याच्या भोवतीच हा पूर्ण फिरणार आहे. इंडियाचं GDP जे आहे हे आता जे 3.5 ते 5 मिलियनपर्यंत आपण म्हणतोय, पुढच्या 10 वर्षात हे 7.5 ट्रिलियनपर्यंत, 3.5 ट्रिलियन होतं, तर जवळपास 7.5 ट्रिलियनपर्यंत जाणार आहे. ह्याच्यामध्ये एक नवीन अख्खा इंडिया ॲडअप होणार आहे नेक्स्ट 10 वर्षात. करेक्ट. जेवढं 75 वर्षात झालं ते आता पुढच्या 10 वर्षात होणार आहे. त्याचबरोबर आपल्याकडे जी असणारी जी ज्याला म्हणतो की हे जे कॅपिटल जे आपण म्हणतोय की प्रचंड प्रमाणात कॅपिटलची अवेलेबिलिटी पण राहणार आहे, अपॉर्च्युनिटी पण राहणार आहे. ही 200 वर्षात एवढी मोठी अपॉर्च्युनिटी भारतासाठी कधीच नव्हती. आणि ज्याच्यामध्ये तुमच्यापाशी ही नॉलेज इकॉनॉमी असल्यामुळे आणि फंड्स तुम्हाला सपोर्ट करत असल्यामुळे स्टार्टअप्स करता माझ्या मते हा एक चांगला पर्याय म्हणून तुम्ही नक्कीच बघायला पाहिजे. आणि स्टार्टअप जर करायचं असेल तर हे एक लक्षात ठेवणं आवश्यक आहे की जसं एंटरटेनमेंटच्या वर्ल्डमध्ये आपण म्हणतो, बॉलिवूडच्या वर्ल्डमध्ये तो एक फेमस डायलॉग आहे ना, एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट, तसं स्टार्टअपच्या वर्ल्डमध्ये एकच डायलॉग आहे, तो म्हणजे एक्झिक्युशन आणि एक्झिक्युशन. स्टार्टअपच्या आयडियाला महत्व तेवढं नाही आहे, फक्त 2%च आयडिया अशा असतात की त्या स्टार्टअपला महत्व आहे, आयडियाला महत्व आहे. पण बाकीच्या आयडियाजपेक्षा प्रत्येक ठिकाणी जे महत्व आहे की त्याच आयडियाला कुठल्या पद्धतीमध्ये आपण हे करतोय, एक्झिक्यूट कसं करतोय, कुठल्या पद्धतीमध्ये आपण एक्झिक्यूट करतोय. जो एक्झिक्युशनमध्ये सगळ्यात स्ट्रॉंग आहे त्या आयडियाचा, तो या स्टार्टअपमध्ये विनर आहे. आणि
आता असं झालंय की टेक्नॉलॉजीचा ॲक्सेस, टेक्नॉलॉजी एवढी चिपर होत चाललेली आहे आणि जी पश्चिमात्य देशामधली जी टेक्नॉलॉजी तीच तुम्हाला अवेलेबल आहे. तीच तेवढी स्पीड ॲट अ लोअर कॉस्ट. त्यामुळे टेक्नॉलॉजीचा ॲक्सेस तुम्हाला खूप वाढलेला आहे, कॉस्टही कमी झालेली आहे. आणि मुख्य म्हणजे आता बरेचसे बिझनेस हे टेक्नॉलॉजीच्या चेंजेसमुळे नवीन नवीन मॉडेल्स तयार होणार. आता फॉर एक्झाम्पल उबरचं मॉडेल हे जर टेक्नॉलॉजी नसती, हँडसेट नसते, इंटरनेट स्वस्त नसतं, GPS नसतं, मॅप्स नसतं, तर हे मॉडेल अस्तित्वातच येणं शक्य नाही. त्यामुळे आता या नवीन नवीन येणाऱ्या टेक्नॉलॉजीजमुळे या स्वस्त झालेल्या आहेत, ज्या फास्टर आहेत, या नवीन नवीन टेक्नॉलॉजी प्रत्येक बिझनेस हा 100 टाइम डिस्टर्ब होणार आहे, प्रत्येक बिझनेस. आणि त्याच्यामुळे प्रत्येक माणसाकरताही आता ऑपॉर्च्युनिटी तयार होणार आहे. तर कुठलेही जर 3-4 मुलं असतील, त्यांची जर खूप चांगली टीम असेल, त्यांच्यामध्ये एकमेकात कॉम्प्लिमेंटरी स्किल्स असतील, एक बनवणारा पाहिजे, एक सेल करणारा पाहिजे, एक त्याच्यामध्ये प्रॉडक्ट मॅनेजमेंट करता असला पाहिजे. हे जर तुमचे 3 रोल्स जर तुमच्याकडे खूप जर चांगले कवर्ड असतील आणि जर तुमची या क्षेत्रामध्ये मेहनत करायची, ज्याला म्हणतो की कॉक्रोच आणि कॅक्टस अप्रोच म्हणतात. तर कॉक्रोच अप्रोच आणि कॅक्टस अप्रोच म्हणजे काय की कॅक्टस अतिशय कठीण परिस्थितीमध्ये वाळवंटातही जगतं, बरोबर, पाणी नसताना, म्हणजे पैसे नसताना सुद्धा स्टार्टअप चालवता आला पाहिजे. आणि कॉक्रोच म्हणजे काय, अतिशय घाण परिस्थितीमध्ये सुद्धा ते तिथे जगतं. म्हणजे दलदल जरी असली तरी तिथे तुम्ही स्वतः पाय उतरून आतमध्ये उतरण्याची तुमची जर तयारी असेल तर तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. इतकी सुंदर ऑपॉर्च्युनिटी समोर. तर सर थँक्यू सो मच. आपण आलो आहोत टुवर्ड्स द एंड ऑफ द पॉडकास्ट. पण जे तुम्ही स्टार्टअपचं एक्झिट केलं आहे आणि तुम्ही मल्टिपल एक्झिट्स केलेत, याच्याबद्दल पूर्ण जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल. तर मी तुम्हाला आताच इन्व्हाइट करतोय पुढच्या पॉडकास्टसाठी कधीतरी परत याल. बिलकुल. थँक्यू सो मच. मलाही आवडलं आणि खूप छान पद्धतीमध्ये, आणि साधारणतः मराठीमध्ये बोलण्याची संधी फार जास्त मिळत नाही. आणि आशिष तुझ्या ह्याच्यामधनं मला ती संधी मिळाली, आपल्या मातृभाषेत बोलायची संधी. आणि हा प्लॅटफॉर्म तो एक खूप सुंदर तयार केला आहे, त्याच्याबद्दल तुमचे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. आणि त्याच्यामुळे तुम्ही मराठी लोकांपर्यंत तो एक जो मेसेज पोहोचवत आहे, आणि आज माझ्या मते खूप खूप महत्त्वाचा मेसेज आहे की पैशाला आपलं साथीदार माना, पैशाला घाबरू नका, पैशाला आपलं साथीदार बनवून त्याच्यानंतर मग वाटल्यास तुम्ही काही करा ना. म्हणजे तुम्हाला माझं तर म्हणणं आहे की तुम्हाला म्हणजे चॅरिटी करायची असेल, समाजसेवा करायची असेल तर पहिले पैसे कमवा आणि मग परत चॅरिटीमध्ये या ना. त्याचा इम्पॅक्ट तुम्ही 100 पट मोठा करू शकता. करेक्ट. येस. तर हेच उद्देश आहे सर या पॉडकास्टचं. नक्कीच तुमचा सपोर्ट लागेल. अजूनही आपल्याला चांगले गेस्ट आणायचे आहेत तुमच्यासारखे. तर या पॉडकास्टला सर्वात जास्त लोकांकडे एस्पेशली आपल्या कम्युनिटीमध्ये पसरवायचं आहे. तर थँक्यू सो मच सर आज टाईम देण्याबद्दल, आणि लवकरच भेटू आपण परत. थँक्यू.